आरक्षण कोणतंही असो, मात्र केंद्रबिंदू हे जालनाच, असंच काहीसं चित्र मागच्या 2 ते 2.5 वर्षापासून जालना जिल्ह्यात निर्माण झालंय। मराठा समाज असेल, बंजारा समाज असेल आणि त्यानंतर आता खरं तर धनगर समाज देखील आक्रमक झालेला आहे। धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी जालना शहरात गेल्या 4 दिवसापासून दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आमरण उपोषण सुरू आहे। आणि आपण जर या ठिकाणची ही जर दृश्य पाहिली तर राज्यभरातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून हे जे धनगर समाज बांधव आहेत ते दीपक बोराडे यांना पाठिंबा देत आहेत, त्यांना समर्थन देत आहेत, त्यांची प्रकृती देखील खालावलेली आहे। नेमकी त्यांची मागणी काय आहे आणि सरकार या मागणीकडे गांभीर्याने घेतंय का, यासोबत आपण बातचीत करूया। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत, काही समर्थक देखील आहेत। काय सांगाल दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे, प्रकृती खालावलेली आहे। मला सरकारला एक निवेदन करायचं आहे की आतापर्यंत आपलं कोणत्याही प्रकारचं शिष्टमंडळ इथपर्यंत आलेलं नाहीये। आम्हाला नम्र विनंती करतोय आम्ही पूर्ण सकल धनगर समाज, आज आपण जर लवकरात लवकर याची दखल घेतली नाही तर धनगरांचा इतिहास हा तलवारीचा आहे। त्यामुळे आम्ही कोणते येणारे कृत्य करू त्यानुसार तुम्हाला जागीन, असं काही करू नका। येणाऱ्या 24 तारखेला भूतोना भविष्य हा मोर्चा जालन्यामध्ये निघतोय। 10 लाखाच्या वर संख्या इथं राहणार आहे। पूर्णपणे पिवळमय वातावरण तुम्हाला जालन्यामध्ये दिसेल। आणि येणाऱ्या 24 तारखेला दीपक भाऊजी दिशा ठरवताल ती दिशा आम्हाला मान्य राहील। येणाऱ्या 24 तारखेपर्यंत सरकारला एक निवेदन करतो की आपण आपलं शिष्टमंडळ पाठवावं, जेणेकरून दीपक भाऊंची जी तब्येत बिघडत चाललेली आहे त्याची काळजी घेणं कठीण होत चाललंय। आज त्यांना सकाळी सुद्धा चक्कर आली होती, आम्ही कोणाला सांगितलं नाही, आज तुमच्यापाशी सांगतोय ते चक्करून पडले होते, तरी कोणत्याही प्रकारचं शिष्टमंडळ अजून आलेलं नाहीये। येणाऱ्या 24 तारखेला जर सरकारचं कोणतं शिष्टमंडळ आलं नाही तर आम्ही उद्रेक 100% करणार। आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत। ताई, कुठून आलात तुम्ही? मी जालना जिल्ह्यातला अंबड तालुका आहे, तिथलं जामखेड मधून आली आहे। बरं, काय सांगाल आज दीपक भाऊ गेल्या 4 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाहीये, काय सांगा? मला एकच सांगायचं आहे की प्रशासनाकडे दखल न घेण्याचं कारण म्हणजे हे जातीवाद करतायत की यांना कुठल्या प्रकारचं दडपण आलेलं आहे की जर ह्या समाजाकडे गेलो तर हा समाज माझ्या निवडणुकीकडे लक्ष देणार नाही, त्या समाजाकडे गेलो तर हा समाज माझ्याकडे कानाडोळा करेल। असं जर तुमचा काही संभ्रम असेल तर तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात आणि मला तुम्हाला सगळ्या आमच्या धनगर बांधवांच्या आणि बंधूंच्या वतीनं मला विनंती करायची आहे देवाभाऊंना की भाऊ, आपल्या सरकारच्या माध्यमातून कुठलाही एखादी व्यक्ती मंत्रिमंडळातून कोणी आलेलं नाहीये। आमच्या दीपक भाऊंकडे कोणाचंही लक्ष नाहीये। आज त्यांच्या पोटात 4 दिवसापासून अन्नाचा कण नाहीये। मग तुमच्या पोटात थोडा सुद्धा जाळ उठत नाही का की हा माणूस आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपल्या लेकरा बाळांचं सगळं सोडून आज तो आमच्या लेकरा बाळांसाठी, आपल्या समाजाच्या लेकरा बाळांसाठी एसटी आरक्षण मागण्यासाठी धनगरांना तो माणूस लढतोय। आणि तुम्हाला एकदा सुद्धा या सरकारला जाग येत नाही की बाबा एकदा जाऊन तिथं विचारावं यांच्या मागण्या काय आहेत। मला एकच आपल्या वतीनं TV9च्या वतीनं एक सांगावं असं वाटतंय की बाबा रे, एकदा तरी आमच्याकडे येऊन बघावं की या समाजाचं सुद्धा आज मेंढपाळ बांधव कुठे कुठे फिरतायत, पण आमचा मेंढपाळ बांधव कष्ट करून एक IAS अधिकारी होतो। जर एसटी आरक्षण मिळालं असतं तर अजून 4-5 लोक आमचे घडले असते IAS अधिकारी म्हणून। एकच विनंती आहे की एकदा तरी लक्ष द्यावं आणि जर नाहीच दिलं तर दीपक भाऊंच्या सांगण्यावरून 24 तारखेचं आपलं एक मोठं आमचं आंदोलन आहे। आज आमच्याकडे निसर्गाचं सुद्धा वादळ आलं होतं, पण या पिवळ्या वादळानं ते निसर्गाचं वादळ सुद्धा फेटाळून लावलं। कारण की जे मंडप पडलेला होता, मला असं वाटतं की देवाला सुद्धा माहितीये की बाबा हे आरक्षण मिळालं पाहिजे, कारण कधींचं हे रेखाटलेलं आरक्षण आहे। आणि कॅबिनेटमध्ये सारखं सांगितलं जातं किंवा संसदेत म्हणलं जातं की आम्ही मांडतो, पण अद्याप देखील सुद्धा मांडलेलं गेलेलं नाहीये। मी देवाभाऊंना एकच विनंती करते की एकदा तरी इकडे कानाडोळा करावा, म्हणजे कानाडोळा न करता इकडे तरी लक्ष द्यावं, हीच एक विनंती आहे। काय सांगाल ताई? ते सांगतायत की आता ही शेवटची लढाई आर या पार। आरंपार आम्ही करूच आहे, पण या आरक्षणासाठी आम्ही जो धनगर समाजात 2 कोटी जागा झाला त्या एसटी आरक्षणासाठी आम्ही लढा देत आहे। आमचे मुलं बाळ लेकरं घरी ठेवून आज जे दीपक दादा लढत आहे दुसऱ्यांच्या लेकरांसाठी, ते आम्ही म्हणजे जे आहे एसटी आरक्षणासाठी घेऊच। आणि अगर नाही दिलं तर मग आम्ही पुढच्या 24 तारखेला आम्ही आक्रमक करू। या आजी सुद्धा आपल्या सोबत आहे। आजी, कुठून आले तुम्ही? बरं, दीपक भाऊ उपोषणाला बसलेले आहेत, तुम्ही त्यांना पाठिंबा दिलाय? दिला ना, चालू आम्ही। काय मागणी सरकारकडे तुमची? आमची मागणी काय आता गरीबाच्या लेकरायला हे करायचं, नोकऱ्याला पाहिजे ना, आमच्या लोकांना आरक्षण भेटलं पाहिजे असं आहे।
अजून काही बांधव आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया आपण. काय सांगाल, आक्रमक झालेला आहे धनगर समाज. आपण पाहतोय की उद्या 24 तारखेला जालन्यामध्ये मोर्चा सुद्धा निघणार आहे. काय सांगाल? मी वंजारी समाजातून येतो, परंतु धनगर समाजाला कालपासून या ठिकाणी 4 दिवसापासून जे आंदोलन चालू आहे, या आंदोलनाला आम्ही सकल समाजानं पाठिंबा दिलेला आहे. कुठेतरी या समाजाचा न्याय हक्क अनेक वर्षापासून जे रखडलेलं आहे, एसटी आरक्षण अंमलबजावणी ती मिळावी म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत आहोत. परंतु शासनानं सुद्धा दीपक भाऊ बोराडे यांची काळजी करावी, कारण की 4 दिवस झाले त्यांच्या पोटामध्ये कण नाही, अन्नाचा कण नाही, आणि कुठेतरी त्यांच्या शरीराला कुठेही काही होऊ नये म्हणून शासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी माझी शासनाला तुमच्या वतीनं निवेदन आहे. तर नक्कीच आपण पाहतोय की जालन्यामध्ये सकल धनगर समाजाचे जे बांधव आहेत ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. येत्या 24 तारखेला जालन्यामध्ये धनगर समाजाचा भव्य असा आक्रोश जो मोर्चा आहे तो निघणार आहे. सरकारला खरं तर त्यांनी आता भूमिका घेणार सुद्धा आहेत ते. त्यामुळं या संदर्भात सगळ्या काय घडामोडी घडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रामनाथ डाकणे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.